या किंजल ट्रॉफी, किंजल या नावाचा नंदनवन पुन्हा एकदा बहरतोय. किंजल या नावानं ही ट्रॉफी पुन्हा एकदा सजते. किंजल या नावानं क्रिकेटच्या पटलावर आपलं जे नाव निर्माण केले, ती प्रतिष्ठा निर्माण केली, ती प्रतिष्ठा जपण्यासाठी विकासजी मात्रे, तेजसजी मात्रे नेहमी कटिबद्ध असतात. किंजलचं हे नाव पुन्हा एकदा बहरतंय या आदी सर्कलच्या मैदानावरती. आणि किंजल ट्रॉफीमध्ये तमाम रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि घेऊन चालतोय दुसऱ्या सामन्यामध्ये गोलंदाजीच्या मार्कवर निवृत्ती पाटील, तर मात्र स्ट्राईकवर फलंदाज असणार आहे राजू ठाणगे. सुरेख फटका अगदी डिफेक्शन कव्हरच्या मधून चेंडू भरता वेगाने जाणार. काय लाजवाब फटका पाहतोय. कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि लॉंग ऑफला थोडासा वाईट सुद्धा होता, परंतु अगदी डिफेक्शन कव्हरच्या मधून चेंडू सरळ गेला सीमारेषा बाहेर आणि पहिल्या चेंडूवर आपल्या आक्रमकता सिद्ध करतोय आणि चौकारानं आपलं खातं खोलतोय. 4 धावा. सिद्धांत मात्रे नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. निवृत्ती पाटील एक दर्जेदार गोलंदाज, परंतु तेवढाच सक्षमतेचा लढा देणारा हा फलंदाज. खोलवर टाकला टप्पा, प्रत्युत्तर तो चोख दिला जाते. तू शेर तो मै सव्वा शेर म्हणत तू जर पहिल्या चेंडूवर मला चौकार लगावलाय तर ह्या चेंडूवरती मात्र मी तुला यॉर्कर फेकणार. त्या नेक इराद्यानं निवृत्ती पाटीलनं यॉर्कर फेकला, परंतु तेवढ्याच सक्षमतेनं तो खेळून काढला. एक चोरटी धाव घेत आपला एंड बदलला, स्ट्राईक बदलली राजू ठाणगेनं. धापलकर धावा लागत आहेत त्या मोरिया 11 पळसपे संघाच्या. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 5. स्ट्राईकवर सिद्धांत मात्रे पहिल्यांदाच, तर निवृत्ती पाटील मात्र पुन्हा एकदा सज्ज. ओननीज अगदी गुडघ्यापर्यंत आला होता खेळण्यासाठी पहिला चेंडू, परंतु चेंडू भरता वेगानं सरळ विसावला सूरजच्या हातामध्ये. यष्ट्यांच्या पाठीमागे आपली कामगिरी चोख बजावताना हा आक्रमक खेळाडू सूरज पाटील मात्र कोणतीच चूक करत नाही आहे. पहिला निर्धाव चेंडू टाकतोय निवृत्ती पाटील. 3 चेंडूचा वाजवी खेळ संपतोय. एक्सप्रेसच्या अगदी बाजूला असलेलं हे मैदान आणि या मैदानाची ख्याती आहे की ते भरपूर प्रेक्षक असतात, परंतु हा उन्हाचा कडाका आपण पाहतोय आणि पहिला दिवस आहे या स्पर्धेचा आजचा. अगदी या आठवड्याची सुरुवात होते. सर्व लोक कामावरती असतात, ड्युटी जॉईन केलेल्या असतात, प्रत्येकाला काम आहे. त्याच्यामुळे संध्याकाळी मात्र या मैदानावरती खूप गर्दी होते, यातील मात्र शंका नाही. परंतु लाईव्हच्या माध्यमातून 24 लाईव्हच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, लाईव्ह प्रक्षेपण केलं जाते. आणि घर बसल्या अगदी ऑफिसमध्ये असाल, तुम्ही गाडीमध्ये असाल, तुम्ही घरी असाल, तर हा सामना मात्र तुम्हाला पाहण्यासाठी 24 लाईव्ह आपल्यासाठी सज्ज आहे. अतिशय दर्जेदार लाईव्ह प्रक्षेपण आणि त्याचबरोबर सँडी डीजेचं माईक सिस्टीम नेहमीच बेटर असते. या दरम्यान पुन्हा एकदा सज्ज. क्या बात क्या बात. अगदी खोलवर टाकलेला टप्पा, पुन्हा एकदा दिशा अतिशय दर्जेदार. लेग बाईटच्या रूपानं पंच मात्र सांगतात की धाव जरूर आहे. जोरदार अपील केला निवृत्ती आणि टीमनं, परंतु नाकारला हे अपील. अतिशय सुरेख चेंडू राजू ठाणगेसाठी होता. पुन्हा एकदा हा दुसरा यॉर्कर या षटकामध्ये तो खेळून काढतोय आणि ही 1 धाव मात्र मिळते. धाबळकर धावा लागत आहेत त्या बिनबाद 7. पहिल्या चेंडूवर चौकार आणि नंतरच्या 3 चेंडूवर मात्र 4 चेंडूवर मात्र 3 धावा. अतिशय सुरेख कमबॅक निवृत्ती पाटीलचा. क्या बात. कव्हर पॉईंटच्या मधून दर्जेदार फटका. अतिशय सुरेख आणि कलाकारी दाखवणारा हा फटका, आपली गुणवत्ता सिद्ध करणारा हा फटका सिद्धांत मात्रेचा. अप्रतिम फटकेबाजी. कव्हर पॉईंटच्या मधून चेंडू सरळ दिला भिरकावून, चेंडू गेला सीमारेषा बाहेर. हा येतोय शेवटच्या चेंडूवर चौकार. लाजवाब खेळ आणि या लाजवाब खेळानंतर पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. मैदानामध्ये पाणी घेऊन जा. उन्हाचा कडाका मात्र खूप आहे आणि इथे या चौकाराला मात्र धापलकावर धावा लागल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद सावध सुरुवात करताना 11. नक्कीच पाण्याचे पुरवठा करावा लागणार आहे, कारण ज्याप्रमाणे बाहेर ऊन आहे, खूप हीट आहे आणि हीटच्यामुळे तहान खूप लागते. उन्हाचा कडाका जरूर जाणवतोय. हे ग्रामीण खेळाडू मात्र आपली मेहनत इथे करताना पाहतोय. पहिल्या षटकाची सांगता झाली, ज्याप्रमाणे आज किंजल ट्रॉफीचा आगाज झालाय. 10 दिवस हा रणसंग्राम इथे रंगणार. 10 दिवस दीपक पाटील सर आणि त्याचबरोबर आपले कांचन पालकर इथे आपल्याला दिसतील, कारण दर्जेदार अशी कामगिरी करणारी मंडळी आहे. तेजसजी मात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा नेहमीच खुलते. विकासजी मात्रे अप्रतिम कामगिरी. कारण किंजल ट्रॉफी हे निव्वळ नाव नाही आहे, तर किंजल ट्रॉफी हे ब्रँड आहे आणि ब्रँड बनलं आहे. ते ब्रँड पुन्हा एकदा सज्ज.
अतिशय सुरेख आणि दर्जेदार आयोजन सालाबादप्रमाणे नेहमीप्रमाणे कुठेही कसर नाही. आणि मी तर म्हणेन की दीपक पाटील सर दिवसांगणिक या स्पर्धेमध्ये डेव्हलपमेंट होत जाईल. दिवसांगणिक आपल्याला काहीतरी नवनवीन पाहायला मिळेल. आज जे नाही ते उद्या असणार आहे, उद्या नाही ते परवा असणार आहे. आणि अगदी शेवटी हे मैदान अतिशय सुसज्ज आणि स्पर्धा समृद्ध असणार आहे. तर नक्कीच रायगड क्रिकेट सामाजिक असोसिएशनचे सदस्य लक्ष्मणजी लासे सर वडाळा तळा हे मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो स्पर्धेच्या माध्यमातून. एक दर्दी प्रेक्षक, कारण हाच प्रेक्षक आपण पाहिला लक्ष्मण लासे की रायगड प्रीमियर लीगसाठी अगदी तळ्यावरून हा दर्दी क्रिकेटर टिफिन घेऊन तिथपर्यंत आले होते. अकोट टप्प्याचा चेंडू सेकंड स्लिपमध्ये जातोय, बॅटची कडा घेतली जाते, परंतु या चेंडूवरती मात्र धाव काही मिळत नाही आहेत. शैलेश कासूकर आणखीन एक दर्जेदार गोलंदाज. सूरज पाटीलचा हा संघ, निवृत्ती पाटीलचा हा संघ दर्जेदार संघ आहे. परंतु एका बाजूला मोर्या पळसपे संघ म्हणजेच राजू ठाणगे ब्रँड असलेला हा संघ सज्ज होतोय. जोरदार अपील, पंचाने मात्र बोट आकाशाकडे नेलं, अगदी स्टंपच्या मध्ये पकडलं आणि शैलेश कासूकरनं आपलं काम चोख बजावलं. एक मोठी विकेट गळायला लागली. राजू ठाणगे मात्र पैचेच्या रूपानं परतलाय आणि अशा प्रकारे पहिला मोहरा बाद झाला तो मोर्या स्पोर्ट्स पळसपे संघाचा. राजू ठाणगे संघाची धावसंख्या स्थिर, ती म्हणजेच 1-11. 1-11 पहिला फलंदाज बाद होतोय. वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती परतला राजू ठाणगे. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. परंतु मी म्हणेन की ज्याप्रमाणे एशियन स्पोर्ट दिघोडे हा संघ आहे, ताकद सर्वात मोठी आहे फलंदाजीची. 100 धावा काढण्याचा पराक्रम या संघाने केला आहे. 126 धावा काढण्याचा पराक्रम या संघाने केला आहे. एका षटकामध्ये 25 धावा काढण्याचा पराक्रम केला आहे. परंतु इथे तेवढीच ताकद राहुल बाईकरचा हा संघ, राजू ठाणगेचा हा संघ म्हणजेच पळसपे संघामध्ये आहे. पळसपे संघामध्ये क्षमता आहे धावा जमवण्याची आणि जमवलेल्या धावा रोखण्याची. पण एका बाजूला धावा आता मात्र कमी होतील की काय, कारण राजू ठाणगे परतला आहे. परंतु इथे थांबणार नाही. सिद्धांतमध्ये क्षमता आहे, राहुल बैकरमध्ये क्षमता आहे. ती क्षमता सिद्ध केली जाईल का? राईट टर्मवरती विकेट. बॅटची कडा घेतली गेली होती. यष्ट्याच्या पाठीमागे सूरज फक्त पाहत राहिला. बॅटची कडा घेतली गेली. राहुल बैकरची बहुमूल्य विकेट मिळवू शकला असता, परंतु ती विकेट मात्र मिळाली नाही आहे. आणि फलंदाज राहुल बैकरला पहिल्या चेंडूवर मिळतं जीवनदान. 1 धावही मिळते. 1 धावेनं आपलं खातं खोलते राहुल आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेपते ती 1-12वरती. दर्जेदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक सामना असणारे 5 षटकांचा, 5 षटकांचा पूर्वार्ध आणि 5 षटकांचा उत्तरार्ध. दिलस्कूप लगावण्याचा हा प्रयत्न, जबरदस्त प्रयास केला, कलाकारी दाखवली आणि इथे मात्र सिद्धांत मात्र कलाकारी दाखवत फाईन लेगच्या दिशेनं चेंडू टोलवला. अतिशय दर्जेदार दिमागदार फटका होता. चेंडूकडे पहिल्यांदा निरखून पाहिलं, ऑन नी झाला तो, अगदी गुडघ्यापर्यंत त्याने थांबला आणि दिलस्कूपचा हा प्रयास सक्सेस ठरला आहे. येतोय हा मात्र चौकार. या चौकारानं धावांचा वेग थोडा वाढला आहे. धावपलकावर धावा लागल्या तर 1-16वरती. सिद्धांत मात्र सलामीर, त्यांच्याकडून धावांची अपेक्षा जरूर असेल. अतिशय सुरेख चेंडू द्यायचे. अतिशय दर्जेदार खेळ आपण पाहतो इथे. धावा चेंडू खूप जात आहेत कारण हायवे आहे, त्याचबरोबर बाजूला अगदी घनदाट जंगली आहे आणि त्याच्यामुळे तिथपर्यंत जाऊन चेंडू परत हाणणे हे कठीण जात आहे. कारण आजकाल जर पाहिलं कांचन पालकर ज्याप्रमाणे सर्व फलंदाज बाहुबली झालेत, चांगली प्रॅक्टिस असते. सकाळी 7 वाजता जाऊन ही मंडळी प्रॅक्टिस करते असं आपल्याला वाटतं आहे, परंतु 40+ करतात आणि त्यांच्यामध्ये ही मंडळी आता जायला लागली आहे. चांगली प्रॅक्टिस, त्याचबरोबर जिम व्यायाम केला जातो आणि त्याचबरोबर टायमिंग साधलं जातं. अहोरात्र क्रिकेटसाठी झटणारी ही मंडळी आहे आणि त्याच्यामुळेच इथे मात्र चांगले फटकेबाजी पाहायला मिळते. हा चांगला फटका सिद्धांत मात्रच्या बॅटमधून आला आहे. अकोटप्प्यात चेंडू पॉईंटच्या दिशेने फटकावण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅटच्या आतली काढा घेतली. यष्टरक्षक सज्ज होता, त्यांनी 1 बाउंस चेंडू दिलेला झेलला आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता झाली. हा चेंडू अकोटप्प्याचा होता. थोडासा जर बॅकफुटला जाऊन खेळला असता तर मात्र चांगला फटका झाला असता, परंतु जर तरला थारा नसतं. आणि आम्हाला इथून सांगणं सोपं आहे, परंतु प्रत्यक्षात खेळणं मात्र कठीण आहे. ते कटिंग खेळ तिथे केला जातोय. पुन्हा एकदा अकोटप्प्यात चेंडू आता मात्र निरखून पाहिला आणि पॉईंट आणि गलीच्या मधून चेंडू सरळ दिला.
अगदी चमत्कारिक आणि आगळा वेगळा फटका लागावात अगदी तांत्रिकदृष्ट्या सक्षम फटका म्हणे. चेंडूकडे निरखून पाहिलं, ज्या दिशेनं चेंडू आला त्या दिशेला फक्त बॅटनं त्याला दिशा दिली आणि चेंडूनं आपलं ध्येय गाठलं. आलाय हा मात्र आणखीन एक चौकार, दर्जेदार फटकेबाजी. हा सामना एक बॅलन्स प्रमाणे सुरू आहे. ज्याप्रमाणे विचार केला निवृत्ती पाटीलच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला, नंतर मात्र धावा त्याने दिल्या 4 चेंडूमध्ये 3 आणि अंतिम चेंडूवर चौकार, एकूण 11 धावा. आणि या षटकामध्ये शैलेश कासूकरनं अफरातून सुरुवात करत दुसऱ्या चेंडूवर राजू ठाणगेला परतवलं. परंतु नंतर मात्र ज्याप्रमाणे सिद्धांत मात्र बरसतोय 2 चौकार लगावले आणि धापलकर धावा लागल्या 1 बाद 20 10ची सरासरी राखली जाते. परंतु दीपक पाटील सर जर विचार केला तर 60 धावांचं आव्हान इथे माफक आहे का? मागच्या सामन्यामध्ये ते वाटलं नाही, कारण ज्याप्रमाणे 59 धावांचं आव्हान 5 षटकामध्ये उभं राहिलं, अवघ्या 3 षटकामध्ये सुमितनं आणि विशालनं, त्याचबरोबर आपण जर फलंदाज पाहिला प्रशांतनं अफलातून कामगिरी करतो सामना सहज संपवला होता. इथेही मोठ्या संख्येला आकार देण्यासाठी सज्ज आहे, तो म्हणजेच हा मोर्या 11 पळसपे संघ. राहुल बाईकर ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईकला उभा आहे. सिद्धांत मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन निवृत्ती पाटील सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू हवेत लागवण्याचा प्रयत्न केला आहे, अगदी सेफ लँडिंग चेंडू होतोय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला होता आणि त्याच्यामुळे एक धाव पूर्ण केली. दुसऱ्यांदा प्रयत्न केलाय, इथे निवृत्ती पाटीलने चेंडू हातात घेतला नाही. त्याला वाटलं की डायरेक्ट हिट होईल, परंतु वाटणं आणि होण्यामध्ये फार मोठा फरक असतो आणि या फरकामध्ये चोरून धाव घेतली. एकेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं, दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट केलं आणि ही चलाकी दाखवली. आणि या 3 धाव्यांनी मात्र धापलकर धावा लागल्या त्या तब्बल 23. दर्जेदार चेंडू होता. चेंडू बराच वेळ हवेत राहिला. मिड ऑफ क्षेत्ररक्षक लॉंग असल्या कारणानं तो धावेत येईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या आणि तत्पूर्वी थोडीशी चूक झाली, फंबलिंग झाली आणि त्या फंबलिंगचा फायदा उठवत राहुल बाईकरनं चलाकी दाखवली. सिद्धांतला धावायला लावलं, धावा लुटल्या तब्बल 3. सिद्धांत मात्र पुन्हा एकदा सज्ज ऑन स्ट्राईक तर गोलंदाजीच्या मार्कवर तयार होतोय निवृत्ती पाटील. व्यूहरचना क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत. ज्याप्रमाणे उत्तम फटकेबाजी सिद्धांतची पाहिली, चौफेर फटकेबाजी आपण या मैदानावरती पाहतोय आणि त्या उत्तम फटकेबाज्यांच्या आधारावरती व्यूहरचना मात्र केली जाते. निवृत्ती पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. वाव, क्या बात, सिम्पली ग्रेट. दर्जेदार फटका, वाईडेस्ट मिडविकेटची सीमारेषा किती सहज क्लिअर केली. वाटलाही नव्हतं की टाईम झालाय, परंतु एवढी अफलातून टायमिंग की चेंडू सहज गेला सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी सिद्धांत बरसतोय, आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता सिद्ध करतोय. आपल्यामध्ये क्रिकेट किती परिपक्व आहे, क्रिकेटमध्ये मी किती परिपक्व झालो आहे दाखवलं जात आहे. अप्रतिम खेळ, अगदी टॅलेंटेड क्रिकेट खेळली जाते सिद्धांत मात्रेच्या माध्यमातून. हे षटकारानं धापलकर धावा लागल्या तब्बल 29. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात केला. व्यूहरचनेमध्ये म्हटलं की बदल केलाय, त्या बदल केलेला फायदा झाला. स्क्वेअर लेगला डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याने उचलला, चेंडू फेकला. तत्पूर्वी मात्र सिद्धांतनं अगदी हळवारपणे 1 धाव पूर्ण केली आणि एका धावेनं धापलकर धावा लागल्या त्या तब्बल 1 बाद 30. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना प्रथम फलंदाजी करताना मोर्या 11 पळसपे संघ बनाम एशियन स्पोर्ट्स दिगोडे संघ 2 मातब्बर संघ इथे मात्र खेळतात. यानंतर लगेचच यातून विजेता संघ आणि जे हनुमान दापोली संघाचा सामना होईल. निवृत्ती पाटील पुन्हा एकदा सज्ज. ऑफस्टिकर पडला चेंडू, पंच मात्र आमच्याकडे वळतायत सावंतसर आणि सांगतायत की हा चेंडू होता स्वैर, हा खराब चेंडू आणि इथे मात्र पेनलाइज केलं जातं 1 धावेसाठी. वाईट चेंडूपणे 1 धाव मिळते पळसपे संघाला आणि या पळसपे संघ जाऊन ठेपतोय तो तब्बल 1 बाद 31 अतिशय सुरेख धावसंख्या आतापर्यंत उभारले. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न, अगदी जोरदार अपील जरूर झाला, पण त्या अपीलला मात्र नाकारलं आणि लेगबायच्या रूपानं ही धाव मात्र येते राहुल बाईकरच्या संघाला, म्हणजे पळसपे संघाला. आणि क्रिकेटमध्ये धाव येणं गरजेचं असतं, ती कशीही येऊ दे, बॅटने येऊ दे, अंगाला लागून येऊ दे, कारण क्रिकेटमध्ये धावा हीच आपली संपत्ती असते. ती संपत्ती जेवढी मोठी तेवढी तुमची धावांची श्रीमंती तुम्हाला असणं गरजेचं असतं. ती श्रीमंती आतापर्यंत उभारण्यासाठी कष्ट मैदानामध्ये सुरू आहेत. ते कष्ट मात्र प्रामाणिकपणे करताना आपण पाहतोय. ते म्हणजेच मोर्या 11 पळसपे संघाचे हे 2 खेळाडू.
निवृत्ती पाटील आपल्या परीनं धावा रोखण्याचा प्रयत्न केला जात आहेत, परंतु आतापर्यंत एक षटकार एक तेरीचा फटका खात धावा मात्र जरूर मोजलेत. धापलकर धावा 32. तिसरं षटक सुरू. पुन्हा एकदा फाईन लेगची दिशा क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता. एकदा पूर्ण केली की दुसऱ्यांदा प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या रनचा नाहक प्रयत्न इथे केला गेला गरज नसताना. मी तर असेच म्हणेन की गरज नसताना तुम्ही धावण्याचा प्रयत्न केलाय. आणि इथे पाहतोय आपण की ज्याप्रमाणे दुसऱ्या रनचा प्रयत्न झाला आणि दुसरी रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र सिद्धांत म्हात्रे क्रीजच्या नक्कीच बाहेर होता, परंतु पंच मात्र निर्णय घेत आहेत. कारण ज्याप्रमाणे आपण इथे पाहतोय आणि पंच आणि फलंदाज मात्र ठरतोय. आणि फलंदाज सिद्धांत मात्र बाद. इथे मात्र सिद्धांत मात्रे आपली विकेट अनाठाई फेकली जाते. ज्याप्रमाणे धावांसाठी तो वकीलाला दिसला त्या धावा त्याच्या बॅटमधून येत होत्या, परंतु मोह आवरला नाही आणि एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा नाहक प्रयत्न फसला आणि फलंदाज मात्र रनआउटच्या रूपाने सिद्धांत मात्र परतला. निलेश वायदंडे नवीन फलंदाज ऑन स्क्रीज आणि इथे बाद क्षेत्रक्षेत्र थोडासा फसला. कव्हर पॉईंटला कव्हरच्या दिशेने उभ्या असल्याच्या दर्शकाला मात्र हा चेंडू पकडता आला नाही. जिथे धाव नव्हती तिथे मात्र एक धाव मिळते आहे ती निलेश वायदंडेला आणि एक धावेनं धाबलकर धावा लागते ते तब्बल 34 आणि 2 बाद 34 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. ज्याप्रमाणे विचार केला दीपक पाटील सर तर 2 रिव्ह्यू आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये रनआउट आणि बीमर हे रिव्ह्यू असताना सुद्धा सिद्धांत मात्रेनं रिव्ह्यू का घेतला गेला नाही हा प्रश्न सदैव विचारत राहील. कारण रिव्ह्यू कधी घ्यायचे असतात, कसे घ्यायचे असतात हा प्रश्न नक्कीच विचारला जाईल. पंचांचा सॉफ्ट सिग्नल भले काही येईल, परंतु ज्याप्रमाणे आपल्याला बेनिफिट दिलं जातं त्या बेनिफिटचा फायदा आपण घेतला गेला पाहिजे. आणि इथे फलंदाज मात्र परतल्यानंतर 3 षटकांचा खेळ संपला. धापलकर धाबा लागल्या त्या तब्बल 2 बाद 34. येणाऱ्या 2 षटक आणि या 2 षटकामध्ये किती धावा जमल्या जातील. मागच्या सामन्याचा विचार केला तर 59 धावा कमी पडलेत. हे धावांचं नंदनवन असलेली धावपट्टी आहे. त्या धावपट्टीवर मात्र धावा किती जमवल्या जातील. प्रीतम गोंदली नवीन गोलंदाज. आतापर्यंत 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. निवृत्ती पाटीलनं 2 षटकं फेकली. धावा मोजल्या तब्बल 25. फलंदाज एकही बाद केला नाही. शैलेश कासूकरनं 9 धावा दिल्या, 1 फलंदाजाला बाद केलं. आणि नवीन गोलंदाज प्रीतम गोंदली आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवर. तर स्ट्राईकवर फलंदाज आहे तो म्हणजेच निलेश वायदंडे. तर नॉन स्ट्राईकला राहुल बायकर पळसपे संघाचा. 34 धावा ऑन बोर्ड. फिरकीचा ताल स्लोवर चेंडू आणि चेंडूवरती सरळ फसवलाय. अगदी हलवट टाकलेला चेंडू हात जरूर जोरात फिरला, परंतु चेंडू मात्र हलवार गेला आणि इथे गळती सुरू झाली आहे ती म्हणजेच मोरया पळसपे संघाची. आणखीन एक फलंदाज निलेश मात्र स्वस्तात परततोय आणि 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज होतोय बाद. धाव फलकावर धावा स्थिर 34. 50-60 धावा 60 धावा मागच्या सामन्यात जरूर पाठलाग झालाय, परंतु प्रत्येक वेळेला त्या पाठलाग होईल याची गॅरंटी नाही. त्यासाठी पहिल्यांदा आव्हान टार्गेट सेट करावं लागणार आहे चांगलं. राहुल बायकर याच्यावर मोठी जबाबदारी संदीप मालकर नवीन फलंदाज. आता मात्र या येणाऱ्या 11 चेंडूमध्ये बरसावा लागणार, परंतु गोलंदाज प्रीतम गोंदलीने मात्र पहिल्या चेंडूवर चमत्कार केला आणि निलेशला परतवलाय. अगदी मिडऑफच्या दिशेनं छत्रशी तैनात होता. क्या बात. अगदी स्विचचा हा फटका सरळ अप्रतिम फटका कव्हरच्या मधून दर्जेदार फटका येतोय. कलाकारी दाखवली जाते. एक लाजवाब फटका
ज्या वेळेला चांगला चेंडू पडला जातोय, चांगल्या चेंडूवरती चांगला फटका लगावला जातोय, त्यावेळेला तमाम क्रीडारसिक मात्र त्या फटक्यावर टाळ्या वाजवतात. अशाच प्रकारचा हा फटका अदाकारी पेश करणारा फटका होता, ज्यानं आल्या तब्बल 4 धावा. ज्या वेळेला सरळ बॅटनं धावा येत नाहीत त्यावेळेला बॅट वाकडी केली आणि वाकड्या बॅटनं धावा दिल्या तब्बल 4. धाबळकर धावा लागल्या तब्बल 3 बाद 38. 3 बाद 38. गोलंदाज प्रीतम गोंधली एक चौकार जरूर खालाय, परंतु मी म्हणेन की दर्जेदार गोलंदाजी आहे. हा चौकार होता राहुलचा. पुन्हा एकदा क्या बात क्या बात, लगातार क्षेत्ररक्षकाला थोडंसं बाजूला केलं, लगेचच पुन्हा एकदा स्विचचा हा प्रयास झाला. सरळ बॅटनं नाही तर वाकड्या बॅटनंच आला. मी उजवा नाही तर डावाही चांगला खेळतो याचं हे प्रात्यक्षिक होतं. आणि इथे कव्हरच्या मधून पुन्हा एकदा लगातार हा दुसरा चौकार. निलेश म्हात्रे मोठागाव यांची आठवण इथे घेते, कारण याच मैदानावरती निलेश म्हात्रेनं अफलातून कामगिरी केली होती. तमाम रसिकांना मंत्रमुग्ध केलं होतं. अगदी दोन्ही बाजून तो खेळला होता आणि ही दोन्ही बाजूचा खेळ इथे मात्र दाखवताना राहुल बैकर अतिशय सुरेख खेळ. अनेक ओपन टुर्नामेंटमध्ये खेळण्याचा अनुभव. ज्यावेळेला मोठ्या टुर्नामेंट खेळतो त्यावेळेला माणूस परिपक्व बनत जातो, मॅच्युरिटी आपोआप येत जाते. ते मॅच्युरिटी असलेला हा खेळ इथे केला जातोय. अतिशय सुरेख खेळ. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण आहे त्याचप्रमाणे इथे फलंदाजी केली जाते. अगदी रिकाम्या जागा शोधल्या जात आहेत. गॅप आहे. चेंडू बराच वेळ हवेत जरी असेल तरी क्षेत्ररक्षक मात्र कोणीच नाही तिथे. इथे फसवलं जात आहे. इथे फसवलं जात आहे 2 क्षेत्ररक्षकांना. जिथे 2च धावा होत्या क्षेत्ररक्षक फंबल झाले. दोघेही चेंडूकडे पाहत राहिले, परंतु चेंडूने मात्र या दोघांकडे ढिंकूनही पाहिलं नाही आणि अशा प्रकारे चेंडू सरळ गेला डीप स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषा बाहेर. लगातार हा तिसरा चौकार. लाजवाब खेळ. धावा मात्र बरसल्या जात आहेत. सुरेख फटकेबाजी केली जाते. 2 क्षेत्ररक्षकाने जीवाच्या आकांताने चेंडूपर्यंत पोहोचले जरूर, परंतु चेंडूला सीमारेषेच्या आत रोखू शकले नाहीत आणि त्याच्यामुळेच हा येतोय हा तिसरा चौकार. धाबळकर धावा लागत आहेत त्या तब्बल 46. सुरेख इथे मात्र काहीतरी घडलंय, बिघडलंय, बरंच काही बिघडलंय. संवाद साधला नाही, कम्युनिकेशन फॉल्ट आपण पाहायला मिळाला आणि त्याच्यामुळेच इथे मात्र संदीप मालकरला प्लॅटिनम डकच म्हणावं लागेल. काहीही नाही झालं आणि इथे मात्र आपली विकेट सॅक्रिफाय करावी लागली आणि फलंदाज परततोय, कारण स्ट्राईकवर येण्यासाठी धडपड सुरू आहे. ती धाव कदाचित पहिल्यांदा घेणं गरजेचं होतं. चेंडू जर हातून पडला तर धावण्याचा प्रयत्न जरूर केला राहुल बैकरनं. एकीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फसला आणि संदीप मात्र रनआउटच्या रूपानं परतलाय. धापलकर धावा लागल्या तब्बल 47. सुरेख फटकेबाजी लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू सरळ गेला. याच षटकातील तब्बल 4था चौकार. धावपळकावर धावा लागल्या तब्बल 51 अप 51 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा लागत आहेत त्या तब्बल 4 बाद 51. पाणी घेऊन जायचं आहे. 4 बाद 51 धावा, त्या म्हणजेच मोरिया 11 प्लस संघाच्या. तर नक्कीच दिगोड संघाला चेअरअप करण्यासाठी मयूर माळी यांचं इकडे आगमन झालं. तेही या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि बरेचसे प्रेक्षक प्रत्येक संघाचे पाठीराखे अगदी आपला वेळ देऊन आपल्या खेळाडूंसाठी, आपल्या गावाच्या नावासाठी कित्येक सामने पाहायला आलेला आपण पाहतोय. कारण सकाळी आम्ही पाहिलं बेदली गावचे सुनील पाटील, एक जुने जाणते खेळाडू, अगदी सामने सुरू होण्याच्या अगोदर या मैदानावरती उभे होते. त्यांचंही कौतुक केलं जाईल. 51 धावा धाबळकावर लागलेत. 51 धावा, 4 बाद 51 धावा धाबळकर लागण्यात येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये आव्हान किती उभं केलं जाईल. मी मगाही सांगितलं होतं की धावांची इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, धावांची श्रीमंती तुम्हाला मिळवण्यासाठी इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. जे प्रयत्न सुरू आहेत ते प्रयत्न प्रामाणिक असावेत. ते प्रामाणिक प्रयत्न केले. राहुल बैकरनं जी कलाकारी दाखवले, पहिल्यांदा मंत्रमुग्ध केलं. राजू ठाणगेनं चांगला स्टार्ट दिला, 4 धावांना सामना सुरू केला. परंतु सिद्धांत मात्रेनं आपला दर्जेदार खेळ दाखवत, आपला टॅलेंट दाखवत, काय लाजवाब आणि टेक्निकली मी किती परफेक्ट आहे हे दाखवत सुरेख फटकेबाजी केली. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यानं चेंडूला टोलवलं आणि त्यानं चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर मात्र सिद्धांत परतल्यानंतर जी जबाबदारी राहुल बैकरवर होती, क्रमांक
3वर खेळण्यास आलेला राहुलनं मात्र जबाबदारी घेतली आणि सरळ बॅटनं नाही तर आडव्या बॅटनं त्याने चांगले चौकार दाखवले आणि नंतर मात्र सरळ बॅटच्या आणखीन 2 चौकार दाखवत त्या षटकामध्ये तब्बल धावा लुटल्या 17 आणि धाबांवर धावा लागल्या 51. येणारे 6 चेंडू गोलंदाज स्वप्नील पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिलाय. या 6 चेंडूमध्ये धावा किती जमतील? नवीन फलंदाज किरण भुईर ऑन स्ट्राईक क्रमांक 6चा हा फलंदाज. गोलंदाजीच्या मार्कवर स्वप्नील पाटील. स्वप्नील पाटील 7-8 पावलांचा रनअप घेऊन धावतोय. फुल टॉस चेंडू, चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही. सरळ फुल टॉस चेंडू आला पहिलाच. जणू काही मी स्वाटच पाहत होतो. स्वागत केला या फुल टॉस चेंडूचा आणि दिला भिरकावून सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी बरसतोय हा संघ बरसतोय. धावपलकर धावा 57. अतिशय दर्जेदार फटकेबाजी. 5 चेंडूंचा खेळ, 10-15 धावा. मोठं आव्हान उभं राहील. सुरेख फटकेबाजी पाहतोय. पहिला चेंडू आल्या आल्या अगदी सुरेख त्याच्या मापात पडला फुलटॉस चेंडू आणि किरण भोईरनं लगावला हा षटकार. कमबॅक केलाय. पहिला चेंडू टाकून चुकी केली जरूर, पण इथे मात्र अखूट टप्प्यात चेंडू टाकला. चेंडू पडल्यानंतर उचली घेतली आणि किरण भोईर फक्त वाट बघत राहिला. परंतु नॉन स्ट्राईक एंडला उभा असल्या राहुलला मात्र धडपड सुरू आहे स्ट्राईकवर येण्याची. आणखीन एक फुल टॉस चेंडू. आदरणीय रघु परदेशी लिजेंडरी खेळाडू विनंती करतो आपण स्टेजमध्ये या. आपली जागा इथे आहे. मैदानं गाजवलेत असंख्य आणि त्याच्यामुळे इथे आपली जागा या स्टेजमध्ये आपण यायचं आहे. रघु परदेशी भिंगारी सर्वांचे लाडके काका आता ते बनलेत. कारण लिजेंडरी खेळाडू झाले की काका मामा दादा बनतात. दादागिरी क्रिकेटमध्ये ज्यांनी प्रस्थापित केली, ज्यांनी दाखवली आणि पंच इशारा करतायत. बीमरसाठी रिव्ह्यू घेतला गेलाय. जर रिव्ह्यू घ्यायचे असेल लवकर घेत चला. जे काही असेल ते लवकर घेत चला. उशीर करत जाऊ नका. विचार केला पडसर संघानं, सिद्धांत परतला. त्यानंतर थोडीशी शंका मनात जरूर राहिली. ती शंका आता पुरी केली. तर निर्णय इथे येईल. अजून एक 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. 60-65 धावा एक चॅलेंजिंग आव्हान राहील. इथे पाहतोय आपण स्वतः तेजसजी मात्र तिसऱ्या पंजाच्या भूमिकेमध्ये आता इथे पाहू आपण. फेअर डिलिव्हरी, फलंदाज बाद. फलंदाज इथे मात्र बाद. परंतु फुलटॉस चेंडू होता किरण भोईरला. ज्याप्रमाणे फुलटॉसचे चेंडू आहेत, चेंडू टाकलाही फुलटॉस, ज्याप्रमाणे षटकार लगावला पहिल्या चेंडूवरती, या चेंडूवरती असाच पेनलाइज करणं गरजेचं होतं. तुम्ही चुकलात, पण गोलंदाजाला विकेट मात्र मिळाली. धापरकर धावा स्थिर 57. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक रमेश पाटील. इथे फटकेबाजी. माझी तळमळ का सुरू होती? मी नॉन स्ट्राईक एंडला का तडपडत होतो? अगदी पाण्याविना मासा जसा तडपडतो तसा नॉन स्ट्राईक एंडला हा राहुल बाईकर का तडपडत होता. दाखवून दिलं. स्ट्राईकवर गेला आणि तिला सरळ फिरकावून मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आव्हान आता मात्र चांगलं बनत आहे. तब्बल 63 धावा. अजूनही 2 चेंडूचा वाजवी खेळ शिल्लक आहे. धाबळकर धावा लागल्यात 5 बाद 63. मोर्या 11. इथे मात्र दर्जेदार फटकेबाजी पाहतोय. पुन्हा एकदा क्लास क्रिकेटचा लॉंगॉनची सीमारेषा काय लाजवाब क्लिअर केले. अगदी प्रेक्षक ही दर्शक बनलेत.
अफलातून कामगिरी, आव्हान मोठं करण्यासाठी आपल्या परीनं इथे दाखवलंय हत्तीचं बळ. जबरदस्त खेळ. आणखीन एक षटकार. धापलकर धाबा लागल्या. तब्बल 69. आव्हान मोठं बनत आहे. 10 चेंडूमध्ये 33 धावा इथे मात्र बनल्या. आणि फलंदाजांना मात्र नक्कीच रनआउटचा रिव्ह्यू इथं आपण पाहू. ज्याप्रमाणे पाहतोय की अंतिम चेंडूवर डॉट खेळला होता पण एक धाव अंतिम चेंडू घेण्याचा प्रयत्न केला आहे. पंचांनी मात्र इथे पाहतोय की रिव्ह्यू घेतला आहे. या दरम्यान फलंदाज बाद अंतिम चेंडूवर आणि त्याच्यामुळे ही धाव मात्र घेतली जाणार नाही आहे. 69 धावा धापाकडे लगावल्या. किंवा जोरदार टाळ्या राहुल बाईकरसाठी. अप्रतिम दर्जेदार फटकेबाजी. हे आव्हान जे उभं केलं आहे. 11 चेंडूमध्ये तब्बल 33 धावा आणि त्याचबरोबर 9 चेंडूमध्ये 21 धावा करणारा सिद्धांत ही या टाळ्यांसाठी नक्कीच काबिल आहे. दर्जेदार खेळ. आणि या दरम्यान मात्र एशियन स्पोर्ट्स दिघोडे संघासाठी आपण पाहतोय की गावदेवी गावठाण संघाचा स्टार खेळाडू, एक आक्रमक दर्जेदार खेळाडू आकाश टकले यांच्यामध्ये शुभेच्छा येत आहेत एशियन स्पोर्ट्स दिघोडे संघासाठी. तर आकाश टकले आपलंही स्वागत आहे आणि आपल्या शुभेच्छांचंही स्वागत आहे. इथे पाहतोय एक चांगलं आव्हान उभं केलं. नाणेफेकीचा कौल जरी गमावला असला तरी प्रथम फलंदाजी करताना राजू ठाणगे यानं मात्र 5 चेंडूमध्ये 5 धावा. सिद्धांत मात्रे 9 चेंडूमध्ये 21 धावा. राहुल बाईकरचा अफलातून खेळ 11 चेंडूमध्ये 33 धावा. निलेश बायदंडे 2 चेंडूमध्ये 1 धाव. आणि संदीप मालकर 0वरती परतला. किरण भोईरच्या वाट्याला आल्या 3 चेंडू ज्याच्यामध्ये त्यांनी लगावला 1 षटकार. आणि रमेश पाटील मात्र फक्त हा सामना पाहत राहिला. आणि अशा प्रकारे सामन्याचा पूर्वार्ध संपला. धापलकर धावा लागल्या त्या तब्बल 69. लॉस ऑफ 6 विकेट आणि 70 धावांचं आव्हान आहे. येणारे 30 चेंडू 70 धावांचं आव्हान. या पाठलाग करताना काय घडेल, काय बिघडेल, धावांचा पाठलाग कसा केला जाईल. किंजल ट्रॉफी आज सस्ती आहे, ती आणखीन बहरेल यातील मात्र शंका नाही आहे. येणाऱ्या 10 दिवसामध्ये हिचा रंग दररोज बदलला जाईल. बदललेल्या रंगाचे तुम्ही साक्षीदार व्हा. तुम्ही कुठेही जाऊ नका. हा सामना आनंदाने पहा. या सामन्यांचा आनंद घ्या. घरी असाल तर लाईव्हला हे सामने पाहत राहा आणि आम्हाला प्रतिसाद देत राहा. आपण पाहतोय किंजल ट्रॉफी 2021चं भव्य दिव्य आयोजन. 70 धावांचं आव्हान उभं केलं आहे मोरिया 11 पळसपे संघानं. ते म्हणजे एशियन स्पोर्ट्स दिघोडे संघासाठी. तर सूरज पाटील आणि संघ कशाप्रकारे धावांचा पाठलाग करेल, क्रिकेटच्या पाटलावरती काय घडेल, काय बिघडेल, ऐकूया. मराठीचा अतिशय गोड आवाज दीपक पाटील सर पळसपे. हॅलो हॅलो. थँक्यू सो मच दिनेशजी पाटील सर. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनापासून स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. आपण पाहताय किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी 2021 हे पर्व. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. उद्घाटन या लढत आपण पाहिली मगाशी जी जयानवान दापोली संघानं जिंकली. आणि आता आजच्या दिवसामधील ही दुसरी लढत आपण पाहतो. एका बाजूला मोरिया स्पोर्ट्स पळसपे आणि दुसऱ्या बाजूला एशियन स्पोर्ट्स दिघोडे या 2 नामवंत आणि तुल्यबळ अशा संघामध्ये आपण ही लढाई पाहतोय. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मात्र पळसपे संघानं धावा जमवल्या तब्बल 69 आणि 70 धावांचं लक्ष आता मात्र ठेवलंय. क्लास बॅटिंग केली होती सिद्धांत मात्रे ज्यानं 9 चेंडूंमध्ये 21 धावांची झंझावाती इनिंग साकारली. त्यानंतर राहुल बाईकरनं सर्व धुरा आपल्याकडे सांभाळत आणि एक हाती किल्ला लढवला. शेवटपर्यंत मात्र फटकेबाजी करत 11 चेंडू आणि 33 धावांची धुव्वाधार इनिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. आणि या दोघांचं फार मोठं योगदान होतं. आणि त्याचमुळे मात्र थोडासा मोठ्या धावसंख्येचा चेस आता मात्र करावा लागेल तो एशियन स्पोर्ट्स दिघोडे संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. 70 धावा करायच्या. 14ची सरासरी राखावी लागणार. हे मैदान पाहिलं तर आउटफील्ड फास्ट आहे. व्यवस्थित टायमिंगमध्ये आपण खेळलं तर नक्कीच इथे 100 धावांचा चेससुद्धा झालेला आहे. त्यामुळं फलंदाजींचं नंदनवन असणारी खेळपट्टी म्हणून या खेळपट्टीकडे पाहिलं जातं. असं असताना मात्र पळसपे संघ कशा पद्धतीने धावा डिफेंड करणार जाणार आहोत. पहिलं षटक घेऊन राजू ठाणगे तयार होतोय. तर स्ट्राईक एंडला बॅट्समन सूरज पाटील आणि निवृत्ती पाटील दोनही जुने जाणते आणि अनुभवी खेळाडू.
यावेळेस मैदानावर. पहिला चेंडू, राजूचा हा बॉल अगदी सॉफ्ट हँडेड फक्त ऑन साईडला ड्राईव्ह करताना पाहायला मिळाला. सिंगल येते, एकेरी धावेनं खातं उघडलं जाते दिघोडे टीमचं. पहिली 2 षटकं फार महत्त्वाची आहेत या मॅचमध्ये, कारण पहिली 2 षटकं आपण पाहतोय सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारी ही षटकं आहेत. असं असताना फक्त 2च क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. ओव्हर द विकेट ना, थोडासा हळूवारपणे स्लोवर यॉर्कर आजकाल पाहायला गेलं तर इथे थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि या चुका टाळाव्या लागतील पळसपेठ टीमला. क्षेत्ररक्षणामध्ये ज्या पद्धतीनं पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं, जर्मन दापोली संघ कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं आणि या मोठ्या सामन्यांमध्ये मोठ्या स्पर्धांमध्ये अशा पद्धतीच्या चुका टाळाव्याच लागतील. इथे मात्र 2 धावा मिळाल्या. सिंगलचं रूपांतर मात्र दुहेरीमध्ये करण्यात आलं आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावर. निवृत्ती पाटील त्यानं सुद्धा खातं उघडलंय. अनुभवी खेळाडू आहे, गेले कित्येक वर्ष सातत्यानं दिघोडे टीमसाठी त्याचा जो प्रवास राहिला आहे तो अवर्णनीय आहे. यावेळचा हा फटका समोरच्या दिशेला अगदी व्ही शेपमध्ये लॉंग ऑन क्लिअर करत असताना अफलातून 4 धावा मिळतील. चौकारानं सुरुवात मात्र यावेळेस पाहायला मिळतं. पहिला चौकार, पहिला मोठा फटका येतोय तो एसएन स्पोर्ट्स दिघोडे टीमसाठी. हेच असं प्रेशर बऱ्याच वेळा जेव्हा चुकीचं क्षेत्ररक्षण होतं तेव्हा टीमवर मात्र एक वेगळा दबाव येत असतो आणि याच दबावाबद्दल मगाशी बोलत होतो आपण. ओ सुपर क्लास, इथे मात्र बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा अफलातून फटका. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार, निवृत्तीच्या बॅट मधून निघालाय हा गोळीच्या वेगानं खणखणीत असा चौकार. फक्त दिशा दिली इथे, फक्त पाहायला गेलं तर टायमिंग साधलं अगदी शेवटपर्यंत. मात्र बॉलवर असलेली त्याची ती नजर, फक्त टच दिला, एक जंटल टच आणि गलीमधून काय सुसाट वेगानं मात्र हा चौकार हासिल केलाय. धावसंख्या मात्र दुहेरी आकड्यामध्ये 11 धावा. राजू ठाणगेला आता मात्र विचार करण्यास भाग पाडलाय निवृत्ती पाटीलना. अकुटप्प्याचा बॉल, पुलचा फटका समोर खेळलाय. व्हॉट अ सुपर स्ट्रोक, ॲब्सोल्युटली ब्रिलियंट. मैदानामध्ये आता मात्र निवृत्ती पाटीलची दादागिरी सुरू झाली आहे. 2 चौकारानंतर मात्र लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय हा एक दमदार फटका. पहिला षटकार 17 वर जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड पाहता पाहता. अगोदरच म्हणाला होतो फलंदाजांचं नंदनवन असणारी ही खेळपट्टी आहे आणि अशा वेळेस मात्र फार विचार करून गोलंदाजांना सुद्धा गोलंदाजी करावी लागते. थोडासा स्लोवर वन, व्हेरिएशन जरूर आहेत परंतु व्हेरिएशन्स फक्त यूज झाले नाहीयेत मागच्या 3 चेंडूवर, परंतु इथे मात्र कम्प्लिटली चकवा दिलाय तो निवृत्ती पाटीलला. शेवट थोडासा गोड करत असताना, परंतु त्यापूर्वी मात्र हे षटक मात्र पळसपे संघासाठी थोडंसं डोकेदुखी ठरलंय, कारण राजू ठाणगे जो अव्वल गोलंदाज आहे त्या गोलंदाजाच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा कुठनं इथे संघाला थोडंसं बॅकफुटवर नेण्यासारखं आहे. कारण जेव्हा आपण पाहतो एखाद्या प्रमुख गोलंदाजाला फटके पडतात तेव्हा दुसरे किंवा तिसरे जे गोलंदाज असतात त्यांच्यावर जे प्रेशर येतं, दडपण येतं, ते कमालीचं असतं. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 17 धावा धाव फलकावर. इथून मात्र कंट्रोल कशा पद्धतीने होणार याकडे पळसपे पाठीराख्यांचं मात्र लक्ष असेल आणि अशा वेळी मात्र पहिल्या इनिंगमध्ये क्लास बॅटिंग केली होती, आता मात्र त्याचा अष्टपैलू खेळ सादर करण्याची वेळ आले. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, चेंडू दिलाय राहुल बैकरच्या हातामध्ये. त्याच्यावर फार मोठी जबाबदारी आहे मॅचची आणि पहिल्या इनिंगमध्ये तो यशस्वी सुद्धा राहिलाय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एसएन स्पोर्ट्स दिघोडे, पैरुशेठ घरत यांचा हा संघ. दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. यावेळेचा हा बॉल फुलर लेंथ होता, खोदून काढलाय कव्हरच्या दिशेनं. लॉंग चेस आहे, इथून पाहावं लागेल आणि बॉल मात्र सीमारेषा कव्हरची जे गाठतोय 4 धावांकरता. आता मात्र सूरज पाटीलच्या बॅटमधून निघालाय हा चौकार. तर पहिली 2 पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची आहेत. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आणि याच षटकांमध्ये मात्र अगदी आक्रमक खेळ करावा या ईर्षेनं, या हेतूनं मात्र मैदानामध्ये दोनही सलामीवीरांकडून फलंदाजी केली जाते. सूरज पाटील मोठं नाव दिघोडे टेनिस क्रिकेटमधील. गोलंदाज राहुल बैकर, राईट अमोर द विकेट ना. हा बॉल फाडे सुपर स्ट्रोक, स्लॉक स्वीप केलाय, लॉंग ऑनच्या वरतून बॉल उडवलाय. सुपरबली टायमिंग, सूरज पाटीलच्या बॅटमधून निघालाय हा खणखणीत असा षटकार.
आणि आता मात्र पहिली पॉवर प्लेची षटकं फोडायचीच ठोकायचीच याच उद्देशानं मात्र मैदानामध्ये फलंदाजी केली जाते आणि क्लास पाहायला मिळतोय दोनही सलामीवीरांचा. षटकारांना टीमची धाव संख्या 27 या आकड्यावर, 27 ऑन बोर्ड. 3 क्षेत्ररक्षक फक्त 38 सर्कलच्या बाहेर आहेत, त्यामुळं इथे दुसऱ्या षटकामध्ये सर्कलचं रिस्ट्रिक्शन असताना मात्र मुक्तपणे फलंदाजी केली जाते. आणखीन एक यावेळेस मात्र व्ही शेप मध्ये पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या वरतून उडवलाय आणि सूरज पाटील ऑन फायर नाव. दुसरा षटकार बॅक टू बॅक टोकत असताना सूरज पाटील आता मात्र हळूहळू या दोन्ही पॉवर प्लेच्या षटकांचा चांगला वापर केलाय आणि धावसंख्या मात्र 70 धावांचा चेस करत असताना तब्बल नेऊन ठेवले 33 या आकड्यावर. या 33 धावा राहुलनं पहिल्या इनिंगमध्ये काढल्या होत्या. त्या 33 धावा आतापर्यंत 9 चेंडूंमध्ये आल्यात आणि इथे मात्र पाहावं लागेल पळसपे संघाला हवा एक ब्रेक थ्रू आणि या ब्रेक थ्रूची नितांत आवश्यकता आहे. काही झालं तरी सलामीची जोडी फोडावी लागेल तरच या मॅच मध्ये. आणि इथे एज लागल्या आणि इट्स टेकन. पहिल्या विकेटचं पतन मात्र होईल. पहिला धक्का ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिलाय राहुल बाईकर या गोलंदाजानं. फर्स्ट स्लिप मध्ये मात्र एक सुंदर झेल निलेशच्या हातामध्ये आणि सूरज पाटीलला परतावं लागेल. चांगली सलामीची भागीदारी मात्र पाहायला मिळाली. चांगलीच सलामी दोनही फलंदाजांकडून, परंतु सूरज पाटील 5 चेंडूंमध्ये 17 धावांची विस्फोटक इनिंग साकारून मात्र तो होतोय बाद. हा टर्निंग पॉइंट असू शकतो का मॅचचा. धावसंख्या बरीच केली आहे पहिल्या इनिंगमध्ये, तब्बल 69 धावा. त्यामुळे चेस करणं सुद्धा तेवढं सोपं नसेल. जर गोलंदाजी लाईन आणि लेंथवर झाली, चांगल्या क्षेत्ररक्षकांची साथ मात्र मिळाली तर थोडंसं कठीण होऊ शकतं दिगोडे टीमला. परंतु पहिल्या दोनही प्रमुख गोलंदाजांवर मात्र चढवलेले हल्ले थोडंसं टेन्शन वाढवणार. परंतु ही विकेट बरंच काही सांगून जाणार. सूरज पाटील जो संघाचा मुख्य आधारस्तंभ फलंदाज आहे, त्याच फलंदाजाला यावेळेस मात्र बाद केलंय ते राहुल बाईकरनं. पहिल्या 3 बॉलवर तब्बल 16 धावा आल्या होत्या आणि तसं असताना सुद्धा कमबॅक करणं सोपं नव्हतं राहुल बाईकरसाठी. परंतु जिद्द आहे या खेळाडूच्या मनामध्ये. कठोर परिश्रम आणि नेहमी मेहनत घेत असो ग्राउंड्सवर आणि त्याचमुळे मात्र अल्पावधीतच पाहता पाहता पळसपे संघाचा एक प्रमुख अष्टपैलू खेळाडू बनला तो राहुल बाईकर. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, तीनही फॉर्मॅटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणं हे या यंगस्टारचं नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रभावी आणि लक्ष्यवेधी कामगिरी प्रत्येक मैदानावर त्याची आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत आहे. परंतु इथे विकेट मिळून दिल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणील पाटील येतोय. प्रणील पाटील स्ट्राईक एंडला बॅट्समन आपण पाहतो. राहुल बाईकर गोलंदाजी मार्कवर. विकेट मिळाल्यानंतर आता इथून मात्र खेळ पालटेल का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. राईट अमोर द विकेट ना. नेक्स्ट बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतली. इथे मात्र गल्लीमध्ये धाव मिळणार नाहीये. थोडंसं आपण म्हणतो थोडंसं क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न आल्या प्रणील पाटीलनं केला जरूर. बॅटची एज घेऊन बॉल मागे आला होता. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. पहिले 3 मोठे फटके बसले, त्यानंतर सुद्धा न डगमगता मात्र ही गोलंदाजी केली जाते. कमबॅक केलं जाते या मॅच मध्ये आता मात्र राहुल बाईकर करवी. ओ स्वीट इथे मात्र बरोबर बॅटच्या मधोमध आणि अगदी स्वीपचा हा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं मात्र हा चौकार. प्रणील पाटीलला खातं उघडलं या चौकाराच्या मदतीनं आणि धावसंख्या मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले ती तब्बल 37. पहिल्या षटकात 17, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा. दोन्ही महागडी षटकं प्रमुख गोलंदाजांची ठरलेत. एक फलंदाज बाद झाला होता तो अर्थातच सूरज आणि जो प्रमुख फलंदाज होता. परंतु इथून मात्र जी स्टार्ट मात्र दिले, सुरुवात जी झाली ती कमालीची आहे, ती एसएन स्पोर्ट्स दिगोडे टीमची. आणि ही सुरुवात घेऊनच शेवटपर्यंत जावं लागेल दिगोडे टीमला. धावांचं लक्ष जरूर थोडंसं मोठं असेल, परंतु ही सुरुवात जर पाहिली तर 70 धावांचं टार्गेट पाठलाग होऊ शकतं अशाच पद्धतीनं मैदानामध्ये परफॉर्मन्स करत असताना. परंतु पळसपे संघाला हवं एक चांगलं षटक. एक चांगलं षटक जो मॅचमध्ये मात्र पुनरागमन करू शकतं. एक चांगलं षटक ज्यामध्ये विकेट्स येऊ शकतात. एक चांगलं षटक ज्यामध्ये मात्र कमी धावा येऊ शकतात. आणि हे षटक जर पडलं तर नक्कीच पळसपे संघामध्ये सुद्धा त्याच जिद्दीनं पुनरागमन करण्याची सुद्धा सामर्थ्य आहे, क्षमता आहे आणि वारंवार पाहिलंय. म्हणूनच रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये मोरया पळसपे संघाचं नाव आदराने घेतलं जातं. रमेश पाटील येतोय संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू, ज्येष्ठ खेळाडू. गोलंदाजी मार्कवर. इथून मात्र त्याच्यावर मोठी धुरा असेल आणि या मॅचचा निकाल ठरवणारा कदाचित हे षटक असू शकतो. रमेश पाटील राईट अमोर द विकेटने सज्ज होईल. समोर निवृत्ती पाटील ज्यानं आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकाराचा खेळ सादर केलाय. 16 धावांवर तो खेळतोय. प्रणील पाटीलचा 1 चौकार पाहायला आपण.
यावेळेचा हा बॉल थोडासा मागे खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा, पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धावेनं मात्र रमेश पाटीलनं या षटकाची सुरुवात केली. धावसंख्या 1 ने पुढे चालली. 38 धावा धाव फलकावर. 70 धावा करायच्या त्या मॅचमध्ये. चांगल्या धावा जरूर उभारल्यात, परंतु ज्या पद्धतीनं आता मात्र 18 चेंडू आणि 32 धावा अजूनही करायच्या आहेत. चांगलं षटक हवं आहे पळसपेठ टीमला. क्षेत्ररक्षण थोडंसं लांबलं गेलं. आता मात्र 5 फिल्डर्स आपण पाहतोय सीमारेषी लगत. निवृत्तीसाठी हा बॉल टायमिंग नव्हतं. इथे मात्र चान्स जरूर आहे या सिटीज अँड टेकन. सलामी वीरांची जोडी फोडली जाते. दुसरा धक्का बसला एसएन स्पोर्ट दिगोडे संघाला. अतिशय महत्वाची विकेट या मॅच मधील. हा निर्णायक क्षण असू शकतो का पळसपेठ टीमसाठी, हे पाहावं लागेल. परंतु निवृत्ती पाटीलला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो संघाचा प्रमुख आणि ज्येष्ठ खेळाडू, ज्येष्ठ गोलंदाज रमेश पाटीलनं मात्र पहिली विकेट आपल्या नावावर केले. ओपनिंग पेअर आता मात्र मैदानाच्या बाहेर आलेत आणि जी गरज होती अक्षरशः कुठून काढलं होतं दोनही फलंदाजांनी, ही जोडी मात्र फोडली जाते या मॅच मध्ये गोलंदाजांकडून. पहिल्यांदा राहुल बैकरनं सूरजला बाद केलं आणि आता मात्र मोठा अडथळा दूर सारलाय निवृत्ती पाटीलच्या स्वरूपामध्ये रमेश पाटीलनं. रमेश पाटीलकडे पाहिलं तर प्रचंड गुणवत्ता असणारा खेळाडू. मग गोलंदाजीमधून नेहमीच आपलं पाहायला गेलं तर सातत्यपूर्ण कामगिरी करत आलाय, परंतु जेव्हा संघाला गरज पडेल तेव्हा फलंदाजीमधून सुद्धा सामने जिंकून देण्याची क्षमता असणारा हा खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. आणि इथे मात्र लगेचच आपल्या अनुभवाचा फायदा उचलला आणि पहिल्याच बॉलवर मोठा अडथळा दूर सारलाय निवृत्ती पाटीलच्या स्वरूपामध्ये. प्रणिल पाटील आणि आता मात्र नवीन फलंदाज स्वप्नील पाटील. मोठे मोठे फटके खेळण्याचं सामर्थ्य ज्या फलंदाजामध्ये आहे. स्वप्नील पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप दिगोडे संघाची सुद्धा आहे, परंतु एक प्रेशर क्रिएट करायला हवं होतं पळसपेठ संघानं. ते आता मात्र या मॅचमध्ये केलंय, कारण दोनही सलामीवीर मैदानाच्या बाहेर गेलेत. रमेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. प्रणिल मागच्या बॉलवर चौकार खेचला होता. कुटप्प्याचा बॉल होता. इथून मात्र पंचांचा पुन्हा एकदा इशारा व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. सुरुवात सुद्धा व्हाईट बॉलनं झाली होती आणि या एकेरी धाब्याच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 या आकड्यावर. 39 ऑन बोर्ड. 17 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण या मॅचमध्ये असेल. 17 बॉल 31, 14 धावा जास्त आहेत. यावेळेचा हा फटका स्लॉक स्वीप केला आणि बॉल मात्र उंच गेलाय. हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. तर कोणतेही दडपण नाही सलामीवीरांच्या जाण्यानंतर आणि अगदी मुक्तपणे फलंदाजी करत असताना प्रणिल पाटीलच्या बॅटमधून मात्र हा दुवादार फटका पाहायला मिळाला. आक्रमक फटका पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या पुढे चालले. मोठे फटके वारंवार येत राहिलेत, त्यामुळं धावसंख्येचं दडपण नाहीये ती कुठे टीमवर. सहज रीतीने धावा चेस होऊ शकतात. फक्त विकेट्स आणि एखादं चांगलं षटक धावांवर रोखच पळसपेठ संघाला मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. अकुटप्प्याचा बॉल शॉट ऑफ लेंथ हाफ ट्रॅकर होता, कम्प्लिटली हाफ, आणि त्याला मात्र पनिश केलंय. पूलचा हा सक्सेसफुल फटका. बॅक टू बॅक दुसरा ठोकतोय षटकार. प्रणिल पाटील ऑन फायर नाव. 2 लगातार षटकाराच्या मदतीनं मात्र टीमची धावसंख्या अर्धशतक धावफलकावर एसएन स्पोर्ट दिगोडे संघाचं 51 धावा कंप्लीट होत असताना ती वेगानं मात्र अर्धशतक झळकावलं गेलं आणि 70 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र आम्ही समर्थ आहोत असं पळसपेठ संघाला ठणकावून सांगितलं जात आहे. इथून मात्र आता थोडंसं कठीण झालंय या मॅचमध्ये, कारण सामना जर आपण पाहिला तर 15 बॉल 19 सामन्यामध्ये कमालीची जादुई गोलंदाजी करावी लागेल. क्रिकेट हा असा खेळ आहे, कधीही काहीही घडू शकते याची प्रचिती आपण वारंवार पाहिले, परंतु त्यासाठी मात्र तुमच्यावर आत्मविश्वास असला पाहिजे. ही मॅच अजूनही बनू शकते. हा आत्मविश्वास घेऊन मैदानामध्ये गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू चांगला पडल्यानंतर पाहायला गेलं तर रमेश पाटीलचे दोनही चेंडू मात्र षटकारासाठी आणि आत्ताचा चेंडू पाहिला तर कम्प्लिटली हाफ होता. हाफ ट्रॅकर सहज सोपं होतं कोणत्याही फलंदाजासाठी. मग तो अगदी 11व्या क्रमांकाचा फलंदाज येऊन सुद्धा अशा पद्धतीचे चेंडू मारू शकतो आणि तेच घडलंय. 2 षटकारांनी थोडासा खेळ मात्र पालटलाय. रमेश पाटील हा बॉल यावेळेस मात्र चांगला होता. गुडले स्पॉटच्या थोडासा पुढे टप्पा पिच केला होता. यावेळेस मात्र कम्प्लिटली चांगल्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करत असताना थोडंसं कमबॅक करत असताना 14 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण या मॅचमध्ये असेल. अगदी मोठे फटके सुरुवातीपासूनच आक्रमक झाला होता तो एसएन स्पोर्ट्स दिगोडे संघ. फाईट नंबर विकेट ना हेलिकॉप्टर उडवला. इथे मात्र महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा एक लाजवाब फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. इट्स आउट ऑफ द पार्क. युजिट
6 रन्स. वारंवार पाहावा असाच हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. खूप कठीण असतं जेव्हा फुल लेंथ गोलंदाजी होत असते, यॉर्कर लाईन गोलंदाजी होत असते आणि फलंदाजासमोर एकच फटका निवडावा लागतो आणि तो असतो हेलिकॉप्टर. आणि तोच आता मात्र मैदानामध्ये सरळ लँड झालाय सीमारेषेच्या बाहेर. 13 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण या मॅचमध्ये. यावेळेचा हा फटका कव्हरच्या दिशेनं, फील्ड जरूर त्या ठिकाणी आहे परंतु इथे चकवा देत चाललाय बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र सीमारेषा पार. आणि इथे मात्र पाहायला गेलं तर पळसपे संघ कम्प्लिटली बॅकफुटवर फेकला जातोय. कारण आता मात्र हे समीकरण यसन स्पोर्ट्स दिगोडे टीमसाठी सोपं झालंय. येणारे 12 चेंडू आणि अवघ्या 9 धावांची आवश्यकता. क्लास बॅटिंग. प्रणिल पाटील मैदानावर आला आणि संपूर्णपणे मॅचची सूत्र आपल्या हातामध्ये घेतलीत. 3 षटकार आणि 2 चौकार. 3 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीनं मात्र सामनामध्ये पाहायला गेलं तर जवळजवळ फिनिश टचच्या आसपास येऊन पोहोचलाय. त्या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात आमचे सूर्यकांतजी पाटील सांगडे 24 लाईव्ह इव्हेंटसाठी. त्याचप्रमाणे या किंजल ट्रॉफीसाठी तेजजी मात्रे यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात. सांगडेचे आयोजक सुद्धा आहेत, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत. खूप खूप स्वागत आहे सूर्यकांतजी आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं. हार्दिक हार्दिक असं स्वागत. राहुल बैकर येतोय. 4थं षटक. कुटप्याचा बॉल पूल केलाय समोरच्या दिशेमध्ये, लॉंगॉनच्या दिशेमध्ये. राजू त्या ठिकाणी सिंगल येईल, एकेरी धाव. धावसंख्येला लगाम अगोदरच घालायला हवा होता. ज्यावेळेस मात्र अगदी पहिले राजू टाणकेच्या 17, राहुल बैकरच्या 20, मी तर म्हणेन 2 प्रमुख गोलंदाजांवर पहिल्या 2 षटकामध्ये चढवलेले हल्ले हे नक्कीच एसन स्पोर्ट्स दिगोडे संघाच्या दोनही सलामीवीरांचं कौतुक करण्यास पात्र आहेत. यावरचा बॉल बीट केला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र निर्धाव चेंडू असं षटक टाकावं लागेल तरच या मॅचमध्ये मात्र हा सामना शेवटच्या षटकापर्यंत किंवा परिणामी शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला न्यायचा असेल तर मेहनत घ्यावी लागेल. अजूनही इथूनही सामन्यामध्ये जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल, दृढ आत्मविश्वास हवा, त्यासाठी प्रयत्न करण्याची, संघर्ष करण्याची तयारी तुमच्यामध्ये असली पाहिजे. मग सामन्याचा रिझल्ट काहीही लागू द्यावं, यश येवो अथवा अपयश येवो, कौतुक करो कोणी अथवा ना करो, परंतु लढण्याची जिद्द जी आहे, संघर्ष करण्याची जिद्द आहे, हा संघर्ष मात्र तुमचा शेवटपर्यंत असला पाहिजे. तुमचे प्रयत्न जे आहेत ते शेवटपर्यंत तुम्हाला न्यावे लागतात. क्रिकेटच्या एखाद्या सामन्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर मागे काय झालंय हे तुम्हाला विसरून पुढे जावं लागेल. फॉरगेटिंग इज अन आर्ट. इंग्लिशमध्ये एक प्रोब आहे आणि त्याच प्रोब प्रमाणे तुम्हाला चालावे लागेल. बळसपे संघ बॅटची एज इथे चेल सोडलाय. यष्टीरक्षक चेंज झाला होता, मागच्या बॉलवर यष्टीरक्षक चेंज केला होता आणि इथे मात्र चांगली सफलता मिळाली असती. राहुल बैकर थोडासा नाराज जरूर असेल कारण या चान्सेस आता मात्र कन्वर्ट करण्याची वेळ आहे. कारण पळसपे संघाच्या हातामधून सामना निसटला आणि अशा वेळेला ही चूक थोडीशी महागाची ठरू शकते का. फलंदाज सुद्धा डोक्याला हात लावतोय कारण एज होती. सोपा चेल या ठिकाणी भूमीला दान केला यष्टीरक्षक स्वप्नीलनं. यावेळेचा हा फटका इथे पाहावा लागेल. उंची तर आहे परंतु लांबी सुद्धा जास्त चाललंय. पंचांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहू. आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. पाहायला गेलं तर जेल सुटल्यानंतर काय होतं, एखाद्या मॅचमध्ये 2 निर्धाव चेंडू राहुल बैकरनं टाकल्यानंतर 3ऱ्या बॉलवर विकेट मिळाली असती आणि असं असताना जो प्रेशर क्रिएट केला होता त्यानंतर मात्र एखादा जखमी शेर काय करतोय. आणि पळसपे संघाच्या जखमेवर मीठ चोळणारा हा षटकार होता. दापोली टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय, या आपण लवकर टॉससाठी संपर्क करा. विशाल सुपर स्ट्रोक. यावेळेस मात्र अगदी पायावर चेंडू होता आणि त्याला मात्र धाडलंय सीमारेषेच्या पलीकडे. सामना खल्लास केलाय. 4थ्या षटकामध्ये मात्र पळसपे संघाला हार पत्करावी लागले आणि 70 धावा असं वाटलं होतं. खूप लॉंग चेस होईल, शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना रंगेल, परंतु असं काहीही घडलेलं नाहीये. सहज रीतीनं मात्र हा धावांचा पाठलाग केलाय तो यसन स्पोर्ट्स दिगोडे टीमनं. आणि किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी मधील पहिली लढत मात्र जिंकले. वेल प्लेड यसन स्पोर्ट्स दिगोडे संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. मॅन ऑफ द मॅच, द लेजंड क्रिकेटर
रघुनाथ परदेशी यांच्या शुभहस्ते मात्र या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आणि संपूर्णपणे पाहायला गेलं तर सर्वाधिक धावा चेस करत असताना मात्र ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या तब्बल 4 उत्तुंग षटकार आणि 3 चौकाराच्या सहाय्यानं 12 बॉलमध्ये 36 धावांची निर्णायक आणि झंझावाती इनिंग साकारणारा प्रणील पाटील ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर हा पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला जाईल. पळसपे संघाचं सुद्धा आपण हार्दिक आभार मानूया. किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी 2021 मध्ये आपण सहभागी झालात. आपल्याला पुढच्या सामन्यांसाठी पुढच्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्या चुका मात्र या सामन्यामध्ये झाल्या आहे. या चुका सुधारून मात्र नक्कीच संधी असते. अपयश हे तुम्हाला विसरून जायचं असतं आणि हे संध्याकाळी विसरून जायचं असतं. येणारी सकाळ जी असते ती एक नवीन सुरुवात करण्यासाठी असते. तर त्यांना पळसपे संघाला संपूर्णपणे शुभेच्छा देऊया आणि मॅन ऑफ द मॅचच्या